औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मुंबईतील मोहरम जुलूस दरम्यान हजारो निष्पापांच्या जीवावर उठलेल्या एका उच्च शिक्षित तरुणाचा भयानक कट पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने उधळून लावला आहे. फैयाज प्रेमजी असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या या कृत्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. हा एखादा लोन उल्फ कोणत्याही संघटनेशिवाय एकट्यानेच केलेला दहशतवादी हल्ला होता का, या भीतीने आता गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक ATS या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तपासात समोर आलेली फैयाजची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी थक्क करणारी असून त्याने BBA पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो पुण्याच्या उच्चभ्रू विमाननगर परिसरात राहतो. त्याच्या वडिलांची पेंटची कंपनी असून तो त्यांना व्यवसायात मदत करायचा. त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्ये राहतात. गेल्या वर्षीच तो नोकरीच्या निमित्ताने इराण आणि इराकमध्ये 1 ते 2 महिने राहून आला असल्याची माहिती समोर आली. सर्व काही सुरळीत असतानाच या उच्च शिक्षित तरुणाचे अचानक ब्रेनवॉश झाले की तो स्वतःच हिंसक वृत्तीकडे वळाला. तो परदेशात कोणाच्या संपर्कात आला होता का, त्याचे काही दहशतवादी कनेक्शन आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. फैयाजने 15 दिवसांपूर्वीच मुंबई गाठली आणि डोंगरी भागातील एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. तेथून त्याने ऑनलाईन माध्यमातून तब्बल 50 किलो झिंक फॉस्फाईड आणि 30,000 अँटीबायोटिक कॅप्सूल्स मागवल्या. हॉटेलच्या खोलीत बसून त्याने प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1-1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले आणि 3-3 कॅप्सूल एका पिशवीत ठेवून तो मिरवणुकीत निघाला. पोलिसांनी त्याने सांगितले की मी एकटाच असल्याने केवळ एवढ्याच गोळ्या तयार करू शकलो. मिरवणुकीत पाणी आणि सरबत वाटपासाठी पोलिसांनी आधीच अधिकृत परवानग्या दिल्या होत्या. मात्र फैयाज विनापरवाना कॅप्सूल वाटत असल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला. त्याचवेळी मिरवणुकीत सहभागी एका महिलेला फैयाजच्या हालचालींचा संशय आला. तिने धाडस करून त्याच्याकडे चौकशी केली आणि थेट एक कॅप्सूल उडवून पाहिली. त्यात राखाडी रंगाची पावडर दिसताच तिने वेळ न गमावता पोलिसांना इशारा केला. पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले की पोलिसांनी त्याला तात्काळ कारवाई करत फैयाजला ताब्यात घेतले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.